नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत चवीला अप्रतिम असा छोले पुलाव बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 2 मोठे चमचे एवढं मी तेल घेत आहे. तेल छानपैकी गरम झाले की आपण यामध्ये खडे मसाले घालूयात. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. इथे मी दालचिनी, लवंग, जिरं आणि तमालपत्र घेतलेलं आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला मीडियम साईजचा कांदा घालणार आहोत. कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये आपण तो छानपैकी परतून घेणार आहोत. कांदा हलका गुलाबी झालेला आहे. आता इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. 2 चमचे आपण आलं लसूण पेस्ट घातलेले आहे. 1 ते 2 मिनिटं आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात. इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. आता इथे मी छोले ॲड करत आहे. 1 कप छोले मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते. तुम्ही 4 ते 5 तास किमान छोले पाण्यामध्ये भिजत घालू शकता. आपल्याला हे छोले छानपैकी परतून घ्यायचे आहेत. आता इथे आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे व 1 चमचा व्हेज बिर्याणीचा मसाला वापरलेला आहे किंवा तुम्ही कोणताही गरम मसाला इथे वापरू शकता. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1-2 ते 3 मिनिटं आपण हे छानपैकी परतून घेऊयात. व यानंतर इथे मी 1.5 कप स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ घातलेला आहे. तांदूळ सुद्धा आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता आपण इथे पाणी घालणार आहोत. मी 1.5 कप एवढा तांदूळ घेतला होता. यासाठी मी साधारण 3 ते 3.5 कप एवढं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. पाण्याला छानपैकी उकळी फुटली की आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करणार आहोत व मंद आचेवर एक 10 ते 12 मिनिटं हा पुलाव छानपैकी शिजवून घेणार आहोत व आपला चटपटीत झणझणीत असा छोले पुलाव एकदम रेडी होईल. चवीला अतिशय अप्रतिम लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.